मंडळी नमस्कार. महागाई वाढलेली आहे आणि महागाईच्या आजचे जर विचार केला तर साखरचा भाव अत्यंत तोही वाढलेला आहे आणि सामान्य जनतेचं तोंड गोड करणारी साखर आता कुठंतरी तोंड कडू करण्याची सुद्धा त्यात तयारीत आहे. त्यामुळे साखरेचे भाव आणि अन्य गोष्टीचे भाव जसजसे वाढत आहेत तसतसा ताण सामान्य लोकांवर पडत आहे. मात्र हा ताण पडत असताना जे अतिसामान्य लोक आहे, जे हातावर कमावणारे आहे, खाणारे आहे, अशा लोकांचे मात्र यामध्ये खूप हाल होत आहे. काही सरकारचे नियम असतील, काही कायदे असतील की जे नोकरदार वर्ग असतात त्यांना मला असं वाटते की त्यांना महागाई भत्ता जो अधिकचा दिला जातो किंवा असेल काही तरतूद त्यांच्यासाठी, परंतु शेतकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ज्या वेळी महागाई वाढते त्याचे चटके मात्र सामान्य लोकांना भोगावे लागते. महागाई वाढते तेव्हा सर्वांना माहीत होते, परंतु महागाई ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस अनेकांना माहीत नसते. आणि हेच नेमकं एक महत्त्वाचा विषय आहे की हा महागाईचा जो ओघ आहे, हा क्रम आहे, हा वाढत चाललेला आहे आणि वाढत चाललेल्या क्रमामुळे सामान्य जनता हैराण झालेली आहे. आता आपण जर बघितलं तर पूर्वी साखर, गूळ याचे भाव, इतर वस्तूंचे भाव समतोल होते आणि यामध्ये काय होत होतं की जेव्हा कच्चा माल पक्का होतो तेव्हा त्याचे भाव वाढतातच. ते प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया सुरू असताना ज्यावेळी शेतकऱ्याचा माल निघतो त्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळतो का, आणि योग्य दर मिळत असेल तर मग त्याच्यावरून प्रक्रिया केलेल्या मालाला त्यापेक्षा चौपट पद्धतीने भाव कसा मिळतो, हाही महत्त्वाचा विषय आहे. कारण आमचा भाव कच्चा माल एकदम मातीमोल भावात घ्यायचा आणि पक्का झाल्यावर तोच माल मोठ्या पैशाने विकावा, हा चिंतेचा विषय आहे. म्हणून महागाई ही वाढत चाललेली आहे. या महागाईला आळा घालण्यासाठी आपण कुठंतरी सामूहिक विचार केला पाहिजे आणि सरकारने तसं विचार करण्याची गरजसुद्धा आहे. आता आपण जर महागाईचं एक चित्रपट बघितला तर एक दृश्य, मी आज एक चित्रपट बघितला, रोटी कपडा और मकान. तर त्यामध्ये महागाईचं मनोज कुमार यांचा तो अभिनय आहे आणि त्या अभिनयात खूपच सकारात्मक आणि बोलक्या पद्धतीनं महागाईविषयी विश्लेषण केलेलं आहे की बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. एका गीतामध्ये सर्व तुम्हाला महागाई जी वाढलेली आहे त्याचं विश्लेषण त्या एका गीतातच आहे आणि ते गीत आपण ऐकलं पाहिजे असे मला वाटते. आणि हे सर्व घडामोडी ह्या नक्कीच एक समोर कोणता संदेश देतात, काय देतात, परंतु आपण या महागाईवर कशी मात करू शकतो हा सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला